आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातनं। फिरोज बाबा प्रकरणावरनं सिंधुदुर्गातील राजकारण चांगलेच तापलंय। ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांना नोटीस आल्याचा दावा केला। यावर परबांनी थेट पलटवार केलाय। तसंच फिरोज बाबांशी आपला संबंध नसल्याचंही स्पष्ट केलेलं आहे। फिरोज बाबा प्रकरणी परब आणि नाईकांमध्ये सध्या वाद सुरू आहे। फिरोज बाबा प्रकरणावरनं सिंधुदुर्गात ठणकी पडल्याचं दिसतंय। वैभव नाईक आणि संजू परब यांच्यात वाद निर्माण झालेला आहे। माझ्या आधी नाईकांकडे नोटीस कशी पोहोचली असा प्रश्न उपस्थित केला। संजू परब यांनी ठाकरे सेनेला हा थेट सवाल विचारलाय। बंधू बाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहेत ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर काही राऊतांवर आरोप होत होते। आज संजू परबसुद्धा ह्या बंधूबाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधारातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनासुद्धा चौकशीला आणलेली आहे। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधारांना प्रश्न आहे। मला आतापर्यंत रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो, काही लोक ग्रुपमध्ये येऊन आम्हाला बुके देतात, त्याच्यावर आम्ही काय बोलणार? कोणाला आम्ही बुके नाकारू शकत नाही। मुद्द्यापर्यंत काय संबंध नाहीये। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।